हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. आणि हा जो मेकअप लुक दिसतोय तुम्हाला इतका सुंदर, इतका ज्यूई आणि ग्लोई, तरी पण एकदम असा एव्हरीडे मध्ये तुम्ही वेअर करू शकता असा मेकअप लुक मी या व्हिडिओ मध्ये क्रिएट केलेला आहे. माझे हे सगळे ऑल टाइम फेवरेट मेकअप प्रोडक्ट्स आणि मेकअप टूल्स यूज करून, प्लीज हा घाणेरडा यूज केलेला ब्युटी ब्लेंडरला प्लीज इग्नोर करा, बिकॉज हे यूज करून मी आता हे मेकअप केलेला आहे. बट हे सगळे जे मेकअप प्रोडक्ट्स आहेत हे माझे ऑल टाइम फेवरेट आहे आणि मी ट्राय केलेला आहे की मी या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त अफोर्डेबल कॅटेगरी मधले मेकअप प्रोडक्ट्स यूज करावं. यातले खूप सगळे प्रोडक्ट्स असे आहेत जे मी माझ्या टीनेज पासून यूज करत आहे आणि आताही ते यूज करते. सो हा व्हिडिओ ना खूप जास्त असा इंटरेस्टिंग असणार आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल की हे मेकअप प्रोडक्ट्स यूज करून मी हा सुंदर मेकअप लुक कसा केला, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्ट. माझा पूर्ण स्किन केअर झालेला आहे आणि मी मेकअप बद्दल बोलणार आहे, त्याच्यामुळे स्किन केअर काही दाखवलं नाही. दुसरं म्हणजे हे जे लिप बाम आहे हे मला तुम्हाला बोलायचं आहे, बट हे माझं ऑल टाइम फेवरेट नाही आहे. माझं ऑल टाइम फेवरेट आहे हे वॅसलिन पेट्रोलियम जेली. तर पहिले तर ते सांगून देते, हे पण चांगलं आहे, बट आपण आता ऑल टाइम फेवरेट प्रोडक्ट्स बद्दल बोलतोय. सो माझं हे आहे, माझ्याकडे आहे माझं सगळं फेवरेट प्रॉडक्ट. याच्यामध्ये हे घाण आणि यूज ब्युटी ब्लेंडर पण आहे. त्याचं रिझन एक आहे, मला तो ऍड करायचा होता या व्हिडिओमध्ये, कारण तो पण माझा ऑल टाइम फेवरेट प्रॉडक्ट बनलेलं आहे, टूल म्हणू आपण, बनलेला आहे. आता आपण सगळ्यात पहिले लावूया प्रायमर. आणि मी हे 1000, 10,000, 1,00,000 वेळा बोलली आहे की हे जे प्रायमर आहे हे माझं खूप जास्त फेवरेट प्रायमर आहे. आणि हे आहे मेबलिनचं फिट मी मॅट प्लस पॉरलेस फाउंडेशन प्रायमर. आणि हे नॉर्मल टू ऑइली स्किन टाइप साठी आहे. याच्यामध्ये SPF 20 सुद्धा आहे. सो दोन गोष्टींचं काम करतं हे. आणि हे नवीनच मी आता ट्यूब उघडली आहे, मी हे आता या व्हिडिओसाठी न्यू ओपन केलेलं आहे. इतकं मला जास्त ते आवडतं, मी स्टॉक मध्ये भरून ठेवत असते. आणि मी नॉर्मल टू ऑइली ज्यांची स्किन टाइप आहे त्यांना तर नक्कीच रेकमेंड करणार की एकदा तरी ट्राय करा, बिकॉज तुम्ही मग मला थँक्यू बोलणार. बाय द वे, सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते मी टॅग लिस्ट मध्ये टॅग करून देणार, जे जे अवेलेबल आहेत ते. ओके, बाकी जे अवेलेबल नाही आहेत ते मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार. आता आपण थोडे, इतके तर मला डार्क सर्कल्स वगैरे नाही आहेत, टच वुड, बट थोडेफार आहेत. आणि इथे डार्क स्पॉट्स पण आहे पिंपल्सचे वगैरे, तर त्याला थोडंसं आपण कन्सील करूया, करेक्ट करूया ऑरेंज करेक्टरनी. आणि त्याच्यासाठी मी यूज करते आहे माझं इनसाइड कॉस्मेटिक्सचं कन्सीलर पॅलेट, प्रो कन्सीलर पॅलेट. आणि हे माझं ऑल टाइम फेवरेट आहे. म्हणजे याच्यातले तुम्ही हे बघा, मी किती जास्त यूज केलेला आहे. हा जो शेड आहे तो तो पूर्ण संपलाय, सो इतकं जास्त मला ते आवडतं. बट याच्यातलं आज आपण हा ऑरेंज करेक्टर यूज करणार आहे, ते पण एकदम टायनी. आणि इथे लावणार आहे मी थोडंसं, आणि ते माझ्या बोटानेच ब्लेंड करणार आहे. हे पहिली बात तर इतकं क्रीमी आहे, खूप इझिली ब्लेंड होतं. दुसरं म्हणजे हे खूप जास्त अफोर्डेबल आहे, 200 ते 300 रुपयाचं मिळेल तुम्हाला. आणि हे खूप छान कन्सील पण करतं, त्याच्यामुळे मग ये तो ऍड करणं बनता था. बाय द वे, माझ्यासोबत एक ट्रॅजेडी झाली. हे बघा, माझा 2 साईडचा मिरर होता आणि इकडचा तुटला. आता मला ते जोडावं लागेल. इथे तुम्हाला ग्लू पण दिसत असेल. मी थोडेसे आयलिड्स पण कन्सील करत आहे, त्याला पण थोडंसं ऑरेंज करेक्टर लावत आहे, म्हणजे असं सेम कलर दिसणार. आणि मग फाउंडेशन जरा कमी लावावं लागणार. आता आपण ह्याच्यावरती लावूया फाउंडेशन. तर मी यूज करणार आहे हे मेबेलिन फिट मीचं मॅट प्लस पॉरलेस फाउंडेशन. याच्यातला माझा शेड आहे 310 आणि याच्यामध्ये पण SPF 22 आहे. ऑल टाइम फेवरेट, कल्ट फेवरेट फाउंडेशन आहे हे. पहिली बात तर हे खूप जास्त अफोर्डेबल आहे, एव्हरीडे साठी पण चांगलं आहे खूप. आणि जर तुम्हाला असं फंक्शन वगैरे कुठे जायचं असेल, फंक्शन मध्ये वगैरे, तर त्याच्यासाठी पण खूप चांगलं आहे. थोडंसं इथे असं लावते. हे मी ब्लेंड करणार आहे या ब्युटी ब्लेंडरनी. हे ब्युटी ब्लेंडर आहे झुडिओचं. आणि ओ माय गॉड, जर तुम्ही झुडिओमध्ये तुमच्या आसपास घराजवळ तुमच्या सिटीमध्ये झुडिओ असेल तर प्लीज जाऊन तिथलं ब्लेंडर ट्राय करून बघा. इतकं सॉफ्ट आणि इतकं छान ब्लेंड होतं यांनी, म्हणून मग मला हे ऍड करायचं होतं. आणि काय 200 रुपयांपर्यंत मिळते हे तुम्हाला, सो स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. त्याच्यामुळे माझं हे ऑल टाइम फेवरेट झालेलं आहे. आणि हे इतकं खराब आहे तरी पण मी यूज करत आहे. इतकं इझिली ब्लेंड पण झालंय हे. आणि
फाउंडेशनचा पण कमाल आहे, तसा असं नाही आहे की फक्त ब्लेंडरचाच कमाल आहे. तर तुम्ही बघू शकता मीडियम कव्हरेज फाउंडेशन आहे आणि तुम्ही याला बिल्ड सुद्धा करू शकता. म्हणजे जर तुम्हाला थोडीशी जास्त कव्हरेज पाहिजे, आणखीन एखादी लेयर लावा, बिकॉज हे बिलकुल असं हेवी नाही वाटत, एकदम लाईट वेट फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे मला हे खूप जास्त आवडतं. डिफरन्स बघा ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, असं ब्लर्ड आउट इफेक्ट आलेला आहे. पूर्ण छान कन्सील पण झाला आहे, कव्हरेज पण बरोबर मिळालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता बारी आहे कन्सिलरची, कारण की हे जे आहेत अंडर आईज थोडेसे ब्राईट करू आपण. तर त्याच्यासाठी माझं ऑल टाइम फेवरेट कन्सिलर आहे हे स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर. याचा शेड आहे 03. हा थोडा लाईट आहे माझ्यासाठी त्याच्या, आणि मी म्हणूनच पहिले करेक्टर यूज केलं, त्याच्यावर फाउंडेशन यूज केलं, कारण की मग हा खूप जास्त लाईट होऊन जातो त्याच्यामुळे. तर पहिली बात तर इतकं स्वस्त आणि इतकं असं वाटतं की हे हाय एंडचं कुठलं प्रॉडक्ट आहे, आणि खूप ब्युटी इन्फ्लुएन्सर्सला सुद्धा हे आवडतं, कारण की खूपच सुंदर कन्सिलर आहे. याची कव्हरेज पण खूप छान आहे. बस तुम्हाला शेड बरोबर घेता आला पाहिजे, बाकी मग तुम्ही सॉर्टेड आहात. ह्याला आपण परत ब्लेंडरनीच ब्लेंड करूया. ब्लेंड झालेला आहे. आता ही अंडर आहे बघा आणि ही अंडर आहे बघा. इथे थोडासा ब्राईटनेस आल्यासारखा वाटतोय, आणि मी जसं सांगितलं सगळे याच्यातले प्रोडक्ट्स खूप जास्त अफोर्डेबल आहेत. त्याच्यामुळे डोंट वरी, तुमच्या पॉकेटला, तुमच्या वॉलेटला, तुमच्या बँकला मी बिलकुल त्रास नाही होऊ देणार. आता फक्त एकच असा प्रोडक्ट आहे जो हाय एंड कॅटेगरीमध्ये आहे, आणि तो आहे हा रेअर ब्युटीचा ब्लश. बट तुम्हाला याच्यामधलं जर मला अफोर्डेबल कॅटेगरीचं जर सांगायचं आहे, तर ते ऍक्च्युली माझं न्यू फेवरेट झालेलं आहे. बट माझं ऑल टाइम फेवरेट तर हेच आहे. वेट, मला याचं तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह द्यायचं आहे. तर हे तर लिक्विड आहे आणि याचा शेड पण वेगळा आहे, आणि मी जे दाखवणार आहे ते आहे हे ऑलिव्हियाचं टिंट्स अँड टोन्स लिप चिक अँड आय टिंट. हे क्रीम ब्लश आहे आणि याचे शेड्स पण दुसरे आहेत. बट मला तुम्हाला माझ्या फेवरेट्स बद्दल सांगायचं आहे, सो म्हणून मी हे याच्यामध्ये ऍड केलं. तर हे अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये आहे, म्हणजे हे 500 रुपयाचं याच्यावर प्राइस आहे, बट त्याच्या आतमध्येच तुम्हाला मिळणार फॉर शुअर, कारण की याच्यावरती म्हणजे डिस्काउंट्स वगैरे तर सुरूच असतात. आणि हे रेअर ब्युटीचं आहे, हे 3000 रुपयाचं आहे. बट तुम्हाला हे हे पण खूप वर्ष जाणार बाय द वे, कारण की इतकं छोटीशी अमाऊंट लागते, बट हे पण तुम्हाला खूप वर्ष चालतं. याला मला 2 वर्ष झालेले आहेत जास्त, तरी पण याच्यामध्ये खूप प्रोडक्ट आहे. तर मी तुम्हाला हे ऑप्शन दिलं, म्हणजे हे पण तुम्ही ट्राय करू शकता. हे पण खूप सुंदर आहे. हे आय गेस मी माझ्या न्यू फेवरेट प्रोडक्ट्सचे जे मी जो व्हिडिओ केला होता असा दिसतो तो, त्याच्यामध्ये पण मी हे सांगितलं होतं, आणि हे खरंच माझं फेवरेट बनलेलं आहे. सो मी हेच लावणार आहे, कारण की मी हे काढलं होतं आणि या लुकवर, जो मला लुक करायचा आहे त्याच्यावरती हे जाणार असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग मी हे लावते, फिंगर्सनी ब्लेंड करणार. कारण की मी एक गोष्ट सांगते, जेव्हा तुम्ही बोटाने ब्लेंड करता तुम्हाला कव्हरेज थोडी जास्त मिळते असं मला वाटते. हा, बोलता बोलता ब्लेंड झालं पण आहे. आणि बघा इतकं सुंदर कलर, आणि त्याच्यासोबत शाईन, ग्लो तसाच कायम ठेवतो तुमच्या फेसवरचा. बाय द वे याचे मिनीज पण येतात, सो तुम्ही मिनी मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. आता थोडंसं जर कॉन्टोर वगैरे जर तुम्हाला करायचं असेल, तर ह्याच्यातलाच हा जो शेड आहे हा घ्यायचा आणि यानेच कॉन्टोरिंग करायचं. हे पण वर्सटाईल प्रॉडक्ट आहे, म्हणजे खूप गोष्टीसाठी यूज होतं, त्याच्यामुळे मी हे ऍड केलेलं आहे. आणि अशाच प्रॉडक्ट्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे जर तुमचं बजेट कमी आहे तर, किंवा जर तुम्हाला इतकं जास्त मेकअप करायची सवय नाहीये, आवड नाहीये, बट तुम्हाला पाहिजे आहे तुमच्या व्हॅनिटीमध्ये, तर मग असे जे म्हणजे खूप सगळे प्रॉडक्ट्स एका गोष्टीमध्ये येतात ना, असे तुम्ही कॉम्बो ट्राय करायला पाहिजे, यूज करायला पाहिजे. हे ब्लेंड करून घेऊया. काही तुम्हाला फरक जाणवत आहे की नाही आय डोंट नो, बट मला तर जाणवत आहे. आय गेस आपले सगळे क्रीम प्रोडक्ट्स झालेले आहेत. आता आपल्याला हे सगळे क्रीम प्रोडक्ट्स, पावडर प्रोडक्ट्स मी सेट करायचे आहेत. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर माझ्याकडे आहे कॉम्पॅक्ट पावडर, जे माझं ऑल टाइम फेवरेट आहे. ते आहे अगेन मेबेलिन फिट मीचं हे कॉम्पॅक्ट पावडर, आणि याच्यामध्ये SPF 32 PA+++ आहे फॉर सन प्रोटेक्शन, आणि इतकं जास्त लाईट वेट आहे. आणि हे बघा मी किती यूज केलाय, पॅन हिट केलाय, बस काठावरचं राहिलेलं आहे. आणि ते लावण्यासाठी मी अगेन झुडिओचा हा पावडर पफ यूज करताय. याला पण हे ऑलरेडी पावडर लागलेला आहे. तर हे जे आहेत ना, हा झुडिओचा पावडर पफ 2चा कॉम्बो होता, आणि हा मला 79 रुपीजचा मिळाला. खूप छान पावडर पफ आहे, आणि मी रेकमेंड करेन की तुम्ही हे पण एकदा ट्राय करा. सो पावडर बद्दल पण बोलूया, की याची पहिली बात तर अफोर्डेबल आहे. दुसरं म्हणजे कव्हरेज. कव्हरेज काय मस्त आहे. म्हणजे जर तुम्हाला फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावायचा आहे, फाउंडेशन वगैरे लावायची इच्छा नाहीये, त्यावेळेस तुम्ही हे कॉम्पॅक्ट पावडर घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, बिकॉज याची कव्हरेज खूप छान आहे आणि अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये पण आहे. तर
एव्हरीडे साठी तर खूप मस्त पावडर आहे हे. डेफिनेटली एकदा तरी ट्राय करा. हे पण क्रीम ब्लश लावलेला आहे तर त्याच्यावरती पावडर ब्लश पण लावायला पाहिजे, बट मी जसं सांगितलं मला नाही लावायचा आहे. मला ही जी हा जो ग्लो आहे तो तसाच ठेवायचा, म्हणून मी पावडर ब्लश तर स्किप करते. आपलं बेस तर पूर्ण झालेला आहे. आता एकदा फक्त थोडंसं याला सेट करणार आहे सेटिंग स्प्रेनी. हा ऑलिव्हियाचा मेकअप फिक्सर आहे. मेकअप फिक्स करूया, सेटिंग स्प्रे नाही आहे. तसं मेकअप फिक्सर माझं हे रिसेंट फेवरेट आहे, बट माझं ऑल टाइम मेकअप फिक्सर जे फेवरेट आहे ते स्विस ब्युटीचं हे आहे. हे मी 2 आय थिंक बॉटल याच्या संपवलेले आहे. अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये आहे आणि ते रिसेंट वर्क करतं, म्हणजे ते छान वर्क करतं. त्याच्यामुळे मग मला ते असं ऑल टाइम फेवरेट झाल्यासारखं वाटत आहे. मी यूज करणार आहे हे एल्फचं बाईट साइज्ड आय शॅडो पॅलेट. ओ माय गॉड, जेव्हापासून मी हे घेतलं आहे, हे मी जेव्हाही ट्रॅव्हल करते हे माझ्यासोबत असतं. मला असा एव्हरीडे वाला लुक पाहिजे असेल मी हेच यूज करते, आणि मला थोडासा ग्लॅम्ड लुक पाहिजे असेल मी हे यूज करते. इतकं इझी, ट्रॅव्हल फ्रेंडली, पॉकेट फ्रेंडली, स्वस्त आणि अफोर्डेबल, आणि इतकं सुंदर वर्क करतं हे. एकदम मस्त आय शॅडो पॅलेट आहे आणि हेच यूज करून आज मी माझं आय शॅडो सुद्धा करणार आहे, आय मेकअप करणार आहे. आता मी लावणार आहे आयलाइनर, आणि त्याच्यासाठी माझं ऑल टाइम फेवरेट, कल्ट फेवरेट ते आहे हे लॅक्मेचं आयलाइनर. सगळ्यांनाच माहिती आहे हे आयलाइनर 70-80 रुपयाचं आयलाइनर येतं हे, आणि इन्स्टा लायनर, वॉटर रेझिस्टंट आयलाइनर म्हणतात याला, आणि ब्लॅक कलर आहे याच्यामध्ये. माझ्याकडे ब्लू कलर सुद्धा आहे. मी ऍक्च्युली हे खूप दिवसांनंतर लावत आहे आणि असा नॉस्टॅल्जिया हिट होतोय मला, आणि खूप मजा येत आहे हे यूज करताना. याचा ब्रश ना खूप मस्त आहे, त्याच्यामुळे एकदम थिन, एकदम बारीक आयलाइनर जरी लावायचं असेल तरी पण खूप सुंदर यांनी खूप इझिली लावता येतं, आणि म्हणूनच मला हे खूप आवडतं. बिकॉज मला असे थिन आयलाइनर्सच लावायला आवडतात, बिकॉज ते एव्हरीडे साठी खूप सुंदर दिसतात. आता मी पटकन या डोळ्याला आयलाइनर लावते आणि मग नंतर आपण नेक्स्ट प्रोडक्ट कडे जाऊया. दोस्तो, आयलाइनर तर आपलं लावून झालेला आहे, आणि असं मला वाटतं की हा विंग थोडा मोठा बनला याच्यापेक्षा, बट जसा आहे तसा आहे. आता आपल्याला लावायचा आहे मस्कारा, आणि त्याच्यासाठी मी यूज करणार आहे हे मेबेलिनचं कलॉसल मस्कारा. आणि येस, अगेन कल्ट फेवरेट, कॉलेज टाइम्सच्या कॉलेज गोईंग गर्ल्सचा पण एकदम फेवरेट, आणि तशीच मी पण होती. माझं पण हा तेव्हा फेवरेट होता, आणि तेव्हा तर हा आय गेस न्यू आला होता, आणि मग तर बापरे याची काय हाईप होती, आणि अजूनही मी यूज करते. म्हणजे तुम्ही बघू शकता की मला हे किती आवडतो हा मस्कारा. मी आता कर्ल वगैरे नाही केले लॅशेस, बिकॉज मला तुम्हाला तो दाखवायचा आहे की याचा इफेक्ट कसा आहे तो एकट्या मस्काऱ्याचा. ओके, दिसलं तुम्हाला याच्यात आणि याच्यात डिफरन्स बघू शकता तुम्ही. आता मस्कारा तर लावला आहे. आता हा जो बाउंड आहे परत याच्यामध्ये नाही टाकायचा. हा जो आपण यूज केलेला मस्कारा आहे तोच आपण आयब्राउजला पण लावूया, म्हणजे ते आयब्राव जेल सारखं सुद्धा ऍड करतं. ब्लॅक ब्लॅक असा पिगमेंट येणार, कलर येणार, आणि जर तुम्ही असं यूज केलेलाच असेल तर याच्यात जास्त प्रॉडक्ट नाही राहत, तर मग ते जास्त थोडं इझी होऊन जातं वर्क करायला. आयब्राउज पण झालेले आहेत. आता आपण करूया, आपण लावूया हायलायटर, आणि त्याच्यासाठी माझ्याकडे आहे ऑल टाइम फेवरेट वेट अँड वाईल्डचं हे मेगा ग्लो हायलायटिंग पावडर, आणि याचा शेड आहे प्रेशियस पेटल. मी किती वर्षांपासून हे यूज करते आहे. हे पण एक्सपायर झालंय की नाही आय डोंट नो, नाही झालंय. इतकं सुंदर हायलायटर आहे हे. ओ माय गॉड, पहिले तर इतके फाईन याच्यामध्ये ग्लिटर्स आहेत. तुम्हाला मी दाखवते इथे माझ्या हाताला लावून. हे बघा, गोल्ड आहे हे, रोज गोल्ड नाही आहे. माझ्या स्किन टोनवर असं गोल्ड हायलायटर खूप छान दिसतं, त्याच्यामुळे मग मी गोल्ड चूज केलं. प्रिफर करते गोल्ड मी युजली. आणि मी असा ब्रश घेते, थोडंसं याला आपण डस्ट ऑफ करूया. आणि आता बघा, असं एकदम ब्लाइंडिंग हायलायटर आहे हे, बट मला ब्लेंड करून लावायला आवडतं. मला अशी एक लाईन नाही आवडत. हे पण अगेन खूप जास्त अफोर्डेबल आहे, आणि नायका आणि Amazon वर पण असेल तर मग मी टॅग करून देणार. आता आपल्याकडे लास्ट जी स्टेप बाकी आहे आपली ती आहे लिपस्टिक, आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक लिपस्टिक आणि एक लिप लायनर आहे तुमच्यासाठी. तर लिप लायनर तर आता हे तुम्ही गेस करा. जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला हे माहितीच असेल. हे मार्स कॉस्मेटिक्सचे एज ऑफ डिझायर लिप लायनर्स माझे मोस्ट फेवरेट राहणार आहेत आणि होते. मी उलट बोलली ना अशी, म्हणजे फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स असं बोलली मी. बट हे आहे, याचा शेड आहे 04. याच्यामध्ये माझ्याकडे 03 पण आहे, तो पण खूप सुंदर आहे. एकदम मस्त मरून कलर आहे याचा, आणि मी मुद्दाम मरून घेतला. मी ब्राऊन किंवा न्यूड नाही घेतला, बिकॉज हे ब्राऊन सोबत पण जातात आणि हे पिंक सोबत पण जातात. सो म्हणून हे असं स्मार्ट परचेस केलं आहे मी आधी. आणि माझे लिप्स लाईन करते. इतकं सुंदर असं मक्खन सारखं ग्लाइड होतं ते.
100च्या आतमध्ये आहे मला वाटतं लिप लायनर आणि खूप जास्त अफोर्डेबल आणि तरी पण खूप जास्त हाय एंड वाल्या प्रॉडक्ट सारखं वर्क करतं. हे बघा इतका सुंदर. आता याच्यावर मी असं लिप ग्लॉस लावलं ना तरी पण आय एम गुड टू गो, बट मी नाही लावणार. मी लावणार आहे लिपस्टिक आणि शेड हा या लुक सोबत जाणारा नाही आहे, बट ऑल टाइम फेवरेट आहे. तर ही आहे नायकाची लिपस्टिक. याचा शेड आहे बॉन बॉन. बाय द वे नायकाची एक लिक्विड लिपस्टिक पण येते मिनी किंवा तुम्ही मोठी पण घेऊ शकता. त्याच्यातला माझा एकदम फेवरेट शेड आहे मद्रास कापी आणि त्याच्यासारखा शेड मी तुम्हाला दाखवते. मला असं वाटतंय की मृचा ब्युटीचा हा जो ब्रू आहे ना, हा शेड थोडा मद्रास कापीला असा रिझेम्बल करतो असं मला वाटतं. हा जो बॉन बॉन शेड आहे हा बुलेट लिपस्टिकचा माझा फेवरेट आहे. हे बघा इथे दाखवते तुम्हाला. खूप सुंदर शेड आहे, खूप सुंदर आहे. मी लावून दाखवूनच देते तुम्हाला, थांबा. थोडासा डार्क आहे बट ओ माय गॉड बघा इतका सुंदर. थोडासा बोल्ड लुक येतो यांनी, बट मी वरून दुसरी लिपस्टिक लावली आहे. बट येस मला हे 2 लिपस्टिक या व्हिडिओमध्ये ऍड करायचे आहेत. एक तर नायकाची ही बॉन बॉन आणि दुसरं म्हणजे मृचा ब्युटीचा हा ब्रू. माझा मेकअप तर पूर्ण झालेला आहे. आता तुम्हाला मला दाखवायचा आहे माझा फायनल लुक. त्याच्यामुळे आता तुम्ही बघणार आहात माझे ब्युटी शॉट. तर दोस्तो कसा वाटला फायनल लुक आणि कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आय रिअली होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यार, कारण की माझे सगळे मोस्ट फेवरेट आणि हे सगळे जुने प्रोडक्ट सुद्धा आहेत जे मी माझ्या टीनेज पासून यूज करत आलेली आहे आणि आताही यूज करते. हे सगळे प्रोडक्ट्स मी याच्यामध्ये ऍड करायचं खूप ट्राय केलं आणि काही न्यू प्रोडक्ट्स पण आहे आणि मी मोस्टली असं ट्राय केलं की मी सगळे अफोर्डेबल कॅटेगरी मधले प्रोडक्ट्स ऍड करावं. आणि आय रिअली होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हे सगळे प्रोडक्ट्स आवडले असतील. कुठलंही प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल किंवा चेक करायचं असेल ते मी टॅग लिस्ट मध्ये टॅग केलेलं आहे. तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता. आणि येस जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.